हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं देव दानवाची युद्ध कथा, बाणवाची युद्ध कथा। त्याच्यामध्ये आपण बघितलं कुसेगाव गावची जी यात्रा भरती, त्याच्यामध्ये कशा प्रकारे देव दानव युद्ध होतं। तो जर व्हिडिओ तुम्ही अजून पाहिला नसेल तर पाठीमागे जाऊन नक्की बघा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गुळुंचे या गावात घडणारी एक आगळी वेगळी यात्रा। याच्यामध्ये काय होतं मित्रांनो, जे काटेचे फास असतात त्याच्यावर लोक उड्या मारून देवाप्रती आपली जी श्रद्धा असते ते दाखवतात। ते एकदम बघायला तर वेगळेच असतात। त्याच्यामध्ये असं सांगण्यात येतं की आता यात्रा पुढच्या वर्षी ते या वर्षी ते फास किंवा काटेचे जे असते काटेचे झाड ते तोडून ठेवलेले असतात तिथं। मग दुसऱ्या वर्षी येणाऱ्या वर्षी ते फास वापरले जातात आणि त्याच्यामध्ये जे भाविक आहेत ज्याची देवावर श्रद्धा आहे ते त्याच्यावर उडी मारून आपली देवाप्रती जी श्रद्धा आहे ते दाखवत असतात। तर कशा प्रकारे ते होतं आणि ते त्याच्यामध्ये नक्की काटे लोकांना टोचतात का, काय होतंय ते बघूया नक्की। चला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, काहीतरी विशेष नवीन पाहायला मिळणार आहे आपल्याला। व्हिडिओसाठी एक लाईक करा। चला चालू करूया। हर बोले हर हर महादेवचा गजर आणि देवभेटीच्या ओढीनं बाभळीच्या काट्यांमध्ये अगदी पाण्यात सूर मारावा असा काट्यांच्या ढिगाऱ्या सूर मारून मुक्तपणे लोळण घेणारे भक्तगण पाहून कुणाच्या अंगावर काटा नाही आला तर नवलच। पुरंदर तालुक्यातील गुळुंचे येथे हा थरार हजारो भाविकांनी अनुभवला। पुरंदर तालुक्यात असलेल्या गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग देवाच्या काटेबारस यात्रेनिमित्त अनेक भक्तगणांनी बाभळीच्या काट्यांच्या ढिगांमध्ये उडी घेत आपला देवभेटीचा मार्ग खुला केला। या ढिगात उड्या मारल्यानं अंगात फारसे काटे कधी टोचत नाहीत किंवा जर टोचलेच तरी त्यापासून मोठी जखम कधीही झाली नाही असं काट्यांमध्ये उड्या घेणारे भक्तगण सांगतात। आम्हाला कोणत्याही प्रकारची जखम होत नाही। ज्यावेळेस हे काट्यामध्ये उड्या मारणे या म्हणजे आम्हाला मोठा आनंद आहे, कारण आमची बहीण आमच्या घरी येते हा मोठा आम्हाला आनंद आहे। त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची दुखापत होत नाही। ज्यावेळेस आम्ही काट्यात पडल्यानंतर पिंडीपाशी जाऊन आम्ही ज्यावेळेस पिंडीला मिठी मारतो त्यावेळेस आम्ही सगळं शांत होतं। कुठल्याही प्रकारची इजा होत नाही, रक्त येत नाही, काय नाही। 14 वर्षात मला कुठलीही दुखापत झालेली नाही आणि कुठले म्हणजे असं काट्यात उडी मारले दवाखान्यात नेले असला विषय नाही अजिबात। ज्या मंदिरात आलो विषय संपला इथे। साधारण 300 वर्षापेक्षा जास्त कालावधी आधीपासून ही परंपरा ह्या ठिकाणी सुरू असल्याचं ग्रामस्थांकडून सांगितलं जातं। गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू झाली आहे आणि याविषयी एक आख्यायिका देखील सांगितली जाते। काटेबरशीची आख्यायिका अशी आहे की शंभू महादेवांची बहीण आहे। म्हणजे जसं आपल्याला परिचित आहे की शंभू महादेवांना परिवार नव्हता, परंतु पार्वती मातेच्या आग्रह खातर त्यांना बहीण आणून दिली आसावरी देवी। तर त्यांची ही काठी आहे। पण आसावरी देवी काही कारणानिमित्त जेव्हा रुसून जातात आणि त्यांना परत स्वगृहीत परत आणण्यासाठी जेव्हा महादेव जातात आणि प्रायश्चित्त म्हणून ते या काट्यांच्या ढिगामध्ये उड्या घेतात, ही अशी आख्यायिका सांगितली जाते। ही आगळी वेगळी काटेबारस यात्रा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती।